आपलं वाढलेलं वजन हे बऱ्याच वेळा आपल्या चर्चेचा विषय होतो. कारण जेव्हा आपण एखाद्या समारंभामध्ये जाऊन एखाद्या मित्रमैत्रिणींना भेटतो तेव्हा त्याच्यावर आपल्याला पहिल्यांदा क्वेश्चन तोच असतो की तू इतकी जाड कशी झाली, किंवा इतकी बारीक जर कोणी झालं तर तो एक विषय असतो की तू इतकी बारीक कशी झाली. म्हणजे एक्सटर्नल अपीअरन्सला लोक खूप लक्ष देतात आणि तुमचं जे मेंटल स्टेट असेल तर त्याच्यावर कोणीही लक्ष देत नाही. म्हणजे तुमचं मानसिक आरोग्य किंवा तुमच्या आयुष्यामध्ये काही वर खाली झालं आहे का, किंवा त्या गोष्टी कोणीही लक्षात न घेता डायरेक्ट तुमच्यावर ब्लेम करतात की तुला खायला मिळत नाही आहे का, किंवा तू जास्त खातो आहे वगैरे. अशा गोष्टी त्या घडत असतात. आणि लेडीजचं म्हटलं तर त्यांचं एक्सटर्नल अपीअरन्सवर खूप लक्ष असतं. ते जर विचार केला पुरुषांचा तर पुरुषांमध्ये असं काहीही नसतं. एक्सटर्नल अपीअरन्सचं त्यांचं म्हणजे स्वतःवर त्यांचं इतकं हे नसतं. त्यांचं वजन वाढलं कमी झालं तरी ते त्याच्याशी इतके म्हणजे स्ट्रेस घेणं किंवा त्याच्याबद्दल विचार करणं या गोष्टी त्यांच्या नसतात. त्याच्यामध्ये ते फिट राहणे हा सगळ्यांचाच हेतू असतो. पण एखाद्या वेळेस असं वाढलेलं वजन आणि त्याच्यामुळे येणारं डिप्रेशन याची जर संख्या बघितली तर ती स्त्रियांमध्ये जास्त आपल्याला लेडीजमध्ये आहे. पण पुरुषांमध्ये तीच जर संख्या बघितली तर ती कमी आहे. कारण ते त्याला स्ट्रेसचं कारण न मानता ते बाकी त्याच्यावर म्हणजे ज्या गोष्टी करता येतील त्या करतात. हेल्दी लाईफस्टाईल असेल, बाकी गोष्टी त्या करायला सुरुवात करतात. तर बघा, जेव्हा आपलं वजन वाढतं त्याला काय आपण स्वतः एकटं जबाबदार असतो असं नाही. तर आपली परिस्थिती असेल, आपले बॉडीमध्ये जे हार्मोन चेंजेस असतील ते असतील, किंवा आपल्यावर असणारं प्रेशर, वर्कलोड, त्याच्यामुळे कधी कधी स्ट्रेस हा एक मुख्य कारण सध्या तरी वजन वाढीचं मी म्हणू शकते. आणि बऱ्याच वेळा स्त्रियांमध्ये तर माहितीच आहे आपल्याला की प्रेग्नन्सी असेल किंवा बाकी थायरॉईड वगैरे तर त्या गोष्टी. पण ह्या गोष्टी येतात कुठून, म्हणजे यांचं जन्मस्थान सगळं जर म्हटलं तर टेन्शन हे एकच बऱ्यापैकी दिसून येतं. आणि वाढलेलं वजन कमी जरी करायचं म्हटलं तरीही त्याचं टेन्शन घेऊन ती व्यक्ती वजन कमी करत असते. म्हणजे त्याला काही खूप आनंद झालेला नसतो की माझं वजन वाढलं आहे, आता मी सॅलड आणि हे खाते आहे म्हणजे मला खूप आनंद वाटतो. तसं करत नसतो आपण. आणि ते काय होतं, ते प्रेशर घेऊन 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 मनाचा मुंदा खूप वाढून ते आपलं मानसिक आरोग्य खराब करून आपले हार्मोनल खराब करतं. म्हणजे हार्मोन्स चेंजेस होतात आपल्यामध्ये, पिरियड्स असतील, बाकी गोष्टी असतील त्या खूप चेंज होतात. आणि मग काय होतं तर त्याचा सगळ्यांचा इफेक्ट आपल्या बॉडीवर आणखी वजन वाढलेलं आपल्याला दिसतं. ते कमी तर काही होत नाही, ते वाढलेलंच आपल्याला नेहमी दिसतं. तर हे वजन वाढलेलं आहे. आता याच्याशी मी डील कसं करणार, तर ठीक आहे ना, आपल्याला जे निसर्गाने आपलं शरीर सुंदर म्हणजे त्याची किंमत आपण कुठेच लावू शकत नाही. तर त्यावर कोणीतरी एक शब्द बोललं म्हणजे आपल्या मनाला लावून घेणं असं काही नाही आहे. आणि त्यामध्ये आपण कमी करू शकणार आहे, हळूहळू होणार आहे त्या गोष्टी. पण त्याच्यासाठी पहिल्यांदा आपल्याला स्वतःला आपण ॲक्सेप्ट करायला हवं की ठीक आहे वाढलं आहे, ठीक आहे, मला मी ॲक्सेप्ट करणार आहे. काही दिवस हे राहणार, त्याच्यानंतर हे पण फेज माझ्या आयुष्यातनं निघून जाणार. तर त्यासाठी मी ऑब्वियसली प्रयत्न तर मी करणारच आहे. तर अशा टाईपने जर आपण ह्या परिस्थितीशी डील केलं तर ते जे प्रेशर आहे ते थोडं म्हणजे आपल्या बाजूने कमी होऊन जाईल. मग याच्यासाठी आपण आणखी एक करू शकतो की कोण काय म्हणतं याच्याकडे थोडं लक्ष न देता मी माझं करेक्ट कसं करेल, किंवा माझ्या आयुष्यामध्ये तो जो प्रॉब्लेम असेल की ज्याच्यामुळे माझं हे सगळे डिप्रेशन किंवा बाकी गोष्टी वाढल्या आहेत तो कसा कमी करेल. आणि मला एक सुंदर म्हणजे पर्सनॅलिटी देण्यासाठी किंवा माझी पर्सनॅलिटी घडवण्यासाठी मी काय करू शकते, तर ह्या गोष्टी आपण त्याच्यामध्ये बघितल्या पाहिजे. कधी कधी मग काय होतं, आपले जुने कपडे असतात, आपले ब्लाऊज किंवा आपले ड्रेसेस, तर हे आपल्याला येत नाही आणि ते बघून आणखी आपल्याला वाईट वाटायला लागतं. आणि तो एवढा ढीगभर पसारा पाहून आपल्याला असं वाटतं अरे आता हे सगळे म्हणजे आपल्याला टाकून द्यावे लागणार आणि नवीन घ्यावं लागणार. तर तसं काही नाही. तुम्ही त्यांना एक छान घड्या घालून व्यवस्थित ठेवून देऊ शकता. आणि नंतर तुम्ही आपल्या वजनावर थोडं काम करून जेव्हा तुमची तब्येत जेव्हा व्यवस्थित होईल तेव्हा तुम्ही ते घालू शकता. पण त्याचा असा भाव करायची गरज नाही की हे तर सगळं मला फेकूनच द्यावं लागणार आहे वगैरे. कारण ही पण एक कंडिशन आहे की ज्यामध्ये आपण खूप आवडीने हे कपडे घेतो आणि मग ती आपल्याला होत नाही, तेव्हा आपल्यामध्ये एक वेगळीच भावना निर्माण होते की त्याची आपण अशा प्रकारेही डील करू शकतो की नाही, काही 2 महिने, 3 महिने, 6 महिने त्याच्यानंतर मी हे घालणार आहे असं आपण आपल्या मनाला समजवू शकतो.
जेव्हा बघा एखादा व्यक्ती आपल्याला काहीतरी बोलतो तेव्हा आपल्याला त्याच्यामधनं निगेटिव्ह घेण्याची सवय असते की हा मला असं बोलला, तो मला तसं गेला. पण जेव्हा कोणी आपल्या वजनाबद्दल बोलतो तेव्हा तर आपण आणखी डिप्रेस होतो. तर तसं न करता त्याचं पॉझिटिव्ह जर आपण घेतलं की ठीक आहे, हा माझ्या आरोग्यासाठीच मला म्हणत असेल किंवा म्हणत असेल, मुलगी असेल तर ते त्याच्यासाठी आपण डील करताना असं करावं की माझा पॉझिटिव्हनेस म्हणजे ठीक आहे, माझं वाढलं आहे ना, ठीक आहे वाढेल, अजून काय 10 किलो आणखी वाढेल, बट मी माझ्यावर प्रेम करते ही भावना पहिले सध्या ठेवा. म्हणजे काय होईल, स्वतःवर जेव्हा आपण प्रेम करतो ना तेव्हा आपण ते वजन वाढलेलं कसं कमी करायचं ते आपोआपच होतं. त्याच्याशी आपल्याला वेगळं काही करायची गरज म्हणजे आपण त्याच्यासाठी आपण प्रयत्न करायला लागतो. पण जर ती निगेटिव्ह गोष्ट आपण निगेटिव्हली घेतली तर ते वाढलेलं वजन कमी तर होणारच नाही आहे, उलट त्याचे दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागतील. आपलं वजनाशी डील करताना आणखी एक गोष्ट म्हणजे जेव्हा जेवणाचं ताट आपल्या समोर येतं, भरलेलं छान ताट, वरण भात आमटी सगळंच असतं त्यामध्ये, पोळी वगैरे, तर ते बघून आनंद व्हायच्याऐवजी आपल्याला दुःख होतं की एवढ्या कॅलरीज मी आता खाणार आहे. तर ह्या कॅलरीज जेव्हा आपल्या बॉडीमध्ये जाणार तेव्हा आपलं वजन वाढणार आहे हे आपल्या माइंडने ठरवून ठेवलेलं असतं. पण जनरली आपलं जे महाराष्ट्रीयन जेवण आहे ते 400 ते 450 कॅलरीज एवढं म्हणजे आपण जे थाळी घेतो ती तेवढी आहे आणि ती तेवढी सफिशियंट आहे आपल्यासाठी. पण जर ती थाळी समोर आल्यावर तुम्ही जर असं म्हटलं की नाही हे बघून हे खाऊन माझं वजनच वाढणार आहे, तर तसं काही नाही. जर तुम्ही खाल्लं नाही तर तुमच्या बॉडीला विटॅमिन्स मिनरल्स कसे मिळणार? ठीक आहे, तर त्या थाळीकडे एक आनंददायी थाळी बघून म्हणजे आनंदाची थाळी किंवा त्यातनं आपण जे खाणार आहे त्याचा आपल्या शरीराला उपयोग होणार आहे, त्याचं फॅटमध्ये कुठेही कन्वर्ट होणार नाही असाच विचार जर आपण ठेवला तर ती जी फॅट फॉर्मिंगची प्रोसेस आहे ती थोडीशी कमी होताना ऑब्झर्व झाली आहे सायंटिस्टला. तर आपण त्या जेवणाकडे खूप आनंदाने, प्रेमाने आणि एक एक घास खूप प्रसाद म्हणून ग्रहण केला तर नक्कीच आपल्या शरीराचा त्याचा लाभ होईल शरीराला. आणि त्याचबरोबर जे वाढणारं वजन आहे त्याचं आपल्याला टेन्शनही येणार नाही. त्यांना गोड पदार्थ खूप आवडत असतात आणि मग ते समोर आलं की थोडं जरी म्हणजे खाल्लं तर लगेच वजन वाढणार आहे अशी त्यांची धारणा असते. पण तुम्ही जेव्हा एखाद्या गोष्टीचं अति करणार तेव्हा त्याचा बॉडीला नुकसान होत असतं. थोडंसं चमचाभर वगैरे म्हणजे काय, ऑलरेडी वजन वाढले ठीक आहे, पण त्याच्याशी डील करताना असं नको की बिलकुल म्हणजे 0 शुगर म्हणजे मी आता काहीच खाणार नाही आहे आणि त्यामुळे शरीराला आपल्या म्हणजे नाही का आपल्या शरीराला जी खायची इच्छा असते पण आपण ते देत नाही आणि त्याने काय होतं, एक निगेटिव्ह एनर्जी आपल्या बॉडीमध्ये जाते. त्यापेक्षा ठीक आहे, आपल्याला माहिती आहे की आपलं वजन वाढलं आहे, आपल्याला गोड खायचं नाही आहे, पण आपण ते कमी करू शकतो. ते एका झटक्यात होणारी गोष्ट नसते. जेव्हा तुम्ही आता वाटीभर श्रीखंड खाणार असाल तर त्याच्याऐवजी तुम्ही 1-2 चमचे घेऊन खाल्लं तर तुमची मनाची म्हणजे तुमचे टेस्ट बड आहे, तुम्हाला जी खायची इच्छा होती ती पण पूर्ण होते आणि तुमचं वजन जे वाढलेलं आहे ते तुम्हाला कमी करण्यात मदतही होते आणि तुम्हाला असं गिल्ट वाटत नाही की मी गोड खाल्लं आहे, मी खूप जेवली आहे, आता माझं काही खरं नाही, मी सारखं आता म्हणजे जे ठरवते ते करत नाही आहे. तर असं काही होणार नाही. तुम्ही त्यातून छोटे छोटे स्टेप्स घ्या तरच तुम्ही ते कमी करू शकाल आणि कमी करायच्याऐवजी तुम्ही त्याच्याशी डील करू शकाल. ते वाढलेल्या वजनाशी पहिले डील करणे हा एक खूप मोठा म्हणजे स्टेप आहे जेव्हा आपल्याला वजन कमी करायचं असतं. कारण बघा वजन वाढलेलं डील करताना जर आपण ज्यूस घेतो आहे त्याच्यामध्ये शुगर आहे तर ते न घेता आपण नॅचरल फळांचा रस किंवा कोल्ड ड्रिंक्स न घेता आपण ऊसाचा रस वगैरे असं आपल्याला पाहिजे तसं आपण त्याला मोल्ड करू शकतो. त्याने काय होईल, आपला थोडा जो गिल्ट फॅक्टर आहे की मी जे ठरवलं आहे ते करत नाही आहे, मी डायटिंग करत नाही किंवा ह्या गोष्टींना थोडंसं तुम्हाला स्टॉप होतील. तुमचं माइंड तर निगेटिव्ह गोष्टी करणार नाही आणि पॉझिटिव्हच तुम्ही राहाल आणि जेणेकरून काय होईल, ही पॉझिटिव्हिटी तुम्हाला 8 दिवस 10 दिवसानंतर थोडं तुम्ही डायटिंग पण सुरू करून तुम्ही म्हणजे डायटिंग म्हणजे पूर्ण क्रॅश डाएट नाही पण जे आपल्या बॉडीला आवश्यक आहे ते सगळं घेऊन आणि व्यायाम वगैरे करून तुम्ही
वजनाशी डील करू शकाल. तर हा व्हिडिओ बनवताना लुक्समध्ये खूप इंटरेस्ट असतो, म्हणजे कसं दिसावं आपण किंवा आपण कसं दिसलं पाहिजे. आणि जेव्हा आपलं वजन वाढतं तेव्हा आपले लुक्स सगळे चेंज होत जातात. तर ते लुक्स आधीसारखे न दिसल्यामुळेही आपल्याला एक वेगळाच मनावर ताण निर्माण होतो. आणि तर आपल्या शरीराला आपल्याला ओळखणे खूप गरजेचं आहे की त्याचं मेटाबॉलिझम कसं आहे, आपली चयापचय क्रिया कशी आहे, आपल्याला काय सूट होतं. आणि त्यानुसार जर छोटे छोटे पावलं जर आपण घेतले तर आपल्या वाढलेल्या वजनाशी आपण नक्की डील करू शकतो. बऱ्याच जणांचे छंद डान्सिंग वगैरे असतात, सायकलिंग वगैरे असतात. तर त्यांना एकच सांगू इच्छिते की त्यांनी जे छंद तुमचे असे बंद डब्यात ठेवून दिले आहेत तर ते बाहेर काढा. थोडंसं डान्सिंग असेल, सायकलिंग असेल, रनिंग असेल, ह्या गोष्टी करायला लागा. तुमचं वजनाशी डील तुम्ही कराल. म्हणजे काय तर त्याला सांगाल तुम्ही की बघ आता मी माझं हे वजन कमी करते, आणि मन पण तुमचं पॉझिटिव्ह तुम्हाला एक डायरेक्शन देईल आणि त्यातनंच तुमचं वजन कमी व्हायला मदत होईल. आणि कमी जरी नाही झालं तरी ॲटलीस्ट जेवढं आहे तेवढं तुम्ही स्टेबल राहू शकाल. तर हा व्हिडिओ बनवण्याचा माझा हेतू एवढाच होता की ज्या स्त्रिया, ज्या आपल्या मैत्रिणी असतील, त्या ज्या आपल्या वाढलेल्या वजनामुळे चिंताग्रस्त किंवा भयग्रस्त झालेल्या असतील तर त्यांनी त्यातून बाहेर पडावं आणि आपल्यासाठी एक छान आयुष्य निवडावं हेच मला वाटतं. आणि हळूहळू स्टेप बाय स्टेप त्यांनी वजन कमी करण्यासाठी जर काही स्टेप उचलल्या तर त्या पूर्णही करतील आणि वजनही त्यांचं कमी होईल.